स्वतःचा पोट भरायची अक्कल नाही तर दुसऱ्याला काय मदत माईकचा आवाज आहे ना म्हणजे तू माईकच लावलाय ना. खरंच मी महाभिकारी आहे. रेंजची माईक पाहिजे. तुमच्या सगळ्याकडे पैसा आणि संपत्ती आहे रे. ना माझ्याकडे पैसा ना संपत्ती. आई बापाच्या आणि बहिणीच्या प्रेमाचाच मी भिकारी आहे. हा तुमच्यासारख्या पैशाचा नव्हे. अरे तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही तू दोघांनी ओवाळी दिली ना. माझ्याकडे पैसा ना संपत्ती. या रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला सगळ्या समोर सांगतो माझ्या बहिणीवर ज्यावेळी संकट येईल त्यावेळी असणारा हा माझा देव मी विकेन आणि माझ्या बहिणीला सुखात ठेवीन. आणि दीपक बोलणं खूप सोपं असतं. बोलायला खूप सोपं जातं पण वेळ आल्यावर कळतं कोण कुणासाठी काय करू शकतो. जाऊ दे कोमल तू स्वयंपाकाचं बघ मस्त चिकन येऊन येतो. प्रकाश आज जरा मी स्वयंपाक करेन बघ. पण मला तर स्वयंपाकाचा खूप कंटाळा आलाय. तू एखादी बोलकरी बघ बाबा. एवढेच ना उद्याच बघतो. हो चल ना. चल रे बाबा तू माझ्यासाठी 1000 रुपयाची साडी आणली. काही मला माफ कर ग काही. हा भिकारी वाद तुला वाईट होऊ शकला नाही. काय सांग आणि माझ्यामुळे तुला एका लोकांची बोलणी खावा लागतात काही. काही मला माफ कर. अरे दीपक त्यांचं काही मनावर घेऊ नकोस. अरे मी आहे ना तुझी बहीण तुझ्या पाठीशी आहे. चल माझ्या माझं नाव काढू नको. म्हणजे तुझ्या हाच ना घुबाड आता समज ते ना. अरे घुबडा तुला दुसरा काय काम धंदा नाही. वडापाव करतोय. काय काम धंदा नाही काय नाही का नुसतं लाईन वाढत फिरतेस माझ्यावर. अगं तू जकडे जाशील तिकडं पण माझं आपोआप माझा तर काय दोस्त सांग काय म्हणे.